शासकीय निवासस्थानी आजची आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शिंदेंकडे गेलात तरी फरक पडत नाही. मुलीच्या छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेला फोनवरून जाब विचारताना रक्षा खडसेंचा संताप. आरोपी शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप. मुक्ताईनगरच्या टवाळखोरांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. आरोपींचे एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांसोबतचे फोटो व्हायरल. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या टोळीतील अनिकेत भोईला अटक. इतर चौघांचा शोध सुरू. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय? खडसे कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांचा सवाल. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित. सरकारमध्ये अजितदादांची खुर्ची फिक्स. एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला. तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू? अजितदादांची कोपरखळी. ठाण्यात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा. ठाकरेंच्या नेत्यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दुग्धाभिषेक तर शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी. शिवसेनेला भाजपात विलीन करा आणि मुख्यमंत्री व्हा. अमित शहांनी एकनाथ शिंदेंसमोर अट ठेवल्याचा राऊतांचा दावा. शिंदेंनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचाही आरोप. तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच रायगडचे पालकमंत्री. फडणवीसांचं वक्तव्य. रायगडमध्ये फडणवीस, शिंदे, गोगावले आणि अदिती तटकरेंचा एकत्र प्रवास. चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी संवाद टाळला. राजीनामा घेण्याच्या चर्चा सुरू असताना अजितदादा मुंडेंमधील दुरावा चर्चेत. उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा. फेसबुक पोस्ट करून करुणा मुंडेंची भविष्यवाणी. राजकीय तर्क वितर्कांना वेग. धनंजय मुंडेंकडून अद्याप प्रतिक्रियेची प्रतीक्षा. सरपंच हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानं धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची शक्यता मावळली. मनोज जरांगेंचा आरोप. नेत्याला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा दावा. अधिकृत घोषणेपूर्वीच नाशकात गिरीश महाजनांना पालकमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स. हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे नवे पालकमंत्री. मध्यवर्ती चौकात बॅनरबाजी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या विकास कामानिमित्त रायगडच्या दौऱ्यावर होते. यावेळेला या दोघांनी भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यासोबत एकत्र प्रवास केला. गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा जवळपास 2 महिन्यांपासून सुरू आहे. आज एकाच गाडीनं प्रवास करताना पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? त्यावर काही तोडगा निघाला का? या प्रश्नांनी सर्वत्र जोर धरला. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं वक्तव्य केलं. सर, रायगडचा पालकमंत्री कोण होणार? सर, रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप? आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. तेव्हा रायगडबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलेलं असलं तर तिकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा